नमस्कार मंडळी. आता आलोय गावाला. आता म्हटलं गावाला एवढ्या दिवसानंतर आलोय तर एक हलका फुलका ब्लॉग बनवूया. असं नॉर्मली या ब्लॉगमध्ये असं काय आहे नाही. बस आता भरपूर दिवस घर बंद होतं. तुम्ही पाहताय हे वरचं आमचं टेरेस. आता हा झोपाळा साडीचा मी बांधलाय. ही जुनी आठवण आहे. खूप मजा येते या झोपाळ्यावरती बसायला. ही आमच्या मम्मीची मशीन. इथे मम्मी रात्रभर काम करत असते. इथे दादाचा रूम म्हणजे समीर जोगळे बघितला असा तुम्ही माझ्या काही व्हिडिओमध्ये. आणि ही 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 आमची छोटूशी चिवताई. आणि हे जे तुम्ही दरवाजावर पाहताय ना, हे मी खूप आधी काढले होते. हे बघा, हे ना मी खूप आधी काढले होते. हे खूप म्हणजे मला वाटतं म्हणजे असेल मी 8वी 7वी 8वीच्या आसपास असेल तेव्हा काढलं होतं. हे नाव पण तेव्हाच तेव्हा लिहिलं होतं आणि हे दोन्ही गणपती तेव्हा काढलेले आहेत. तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो. हे कळलं बघा, आतल्या हालत बघा. मॅडम काय करताय? लाईट लावूया. तिकडे लाईट लावूया. हा इकडे आमचा, इथे अजून एक मशीन काम करण्यासाठी. इकडे विंडो आहे. आता ते थोडे बंद आहे पण इकडे पण नजारा मस्त आहे. हे इकडे पाहता, हे शैलेश जोगळेचं घर. इकडे हा नजारा बघा तुम्ही. इकडे बघा, मस्त डोंगरचा नजारा भेटतो इथून बघायला. त्याच्यानंतर बाकी ते आहे नॉर्मली. इकडे आतमध्ये आमचं सामान, आता सर्व कचरा. आता थोडे झाडू वगैरे मारूया, थोडे साफसफाई करूया. इकडे पण एक वरती वॉशरूम आम्ही रेडी केलेला आहे. आणि थोडक्यात सांगायचं तर हा एक प्रकारे माझा सेपरेट रूमच आहे. मी जास्त करून इकडे असतो. गावाला तर रात्री झोपायला पण वरती एकटाच असतो. आणि नॅचरली मी एकटाच असतो गावी आल्यावर. खाली राहतच नाही असं, कारण वरती नेटवर्क पण चांगलं येतं. तर हे एकंदरीत असं आहे मस्तपैकी. आता हे उंदराने सर्व घाण केलं आहे. आता थोडी साफसफाई करूया. आणि आता आपण आलो आहोत आमच्या छोट्याशा बागेमध्ये. आता ही माझी बाग दाखवतो तुम्हाला छोटीशी कशी आहे ती. बघा तुम्ही बाग बघताना येते. हे आहे अननस. आता ते कुठं होतं माहिती नाही, ते लावलेलं आहे. इथे पेरूचं झाड लावलेलं आहे. ते पण अरे झाडच होत नाही रे इकडे, काय समजा. हे तर झालंय मोठं. पेरूचं झाड दिसतंय तुम्हाला समोर. हे बघा, हे पेरूचं झाड तर झालंय. आणि हा सर्व जास्वंद आहे. तशा बांधाला हा पर्याय इकडे त्या साईडला. आणि हे जास्वंदीची सर्व झाडं आहेत लाईनीला कट्ट्याला. आपण आता जरा बांधायचं आहे, कट्टा बांधूया लवकरच. बाकी पण अशी मस्तपैकी सर्व जास्वंदीची झाडं लावलेली आहेत. इथं झाडं वगैरे लावली आहेत पण तो होत नाही. इथं भाज्या लावलेल्या होत्या, आता नंतर लावणार परत त्या. आता काय सध्या कोण जास्त लक्ष द्यायला आहे नाही ना. आता मम्मी आले परत लक्ष द्यायला. हे एक आंब्याचं झाड बघूया काय होतच नाही. इथे एक नारळाचं झाड, आंब्याचं झाड इथं एक होतं, पण त्याला काय आंबे लागत नाही. भरपूर वर्ष आली याला. मी एवढा मोठा झालो बघता पण याला काय फक्त पानं फुटतात बस, बाकीचं काय होतच नाही. हा काय दृश्य वाटतंय बघा. ओ हो 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 हो. आणि बाकी हे इकडे सर्व लागवड कडधान्याची आता केलेली आहे. हा पूर्ण एरिया असा आमचा आहे. हा इथून असा पूर्ण एवढा, हे पूर्ण दिसतं नाही पूर्ण एवढं. इकडे ही बाजू पण पावटा बघा, हे लावले पावटाची फुले बघा. हा पावटा लागलेला आहे, दिसते ना तुम्हाला. मेहनत असते, मेहनत याच्यात मी करत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण आमच्या आजी आजोबांची समिती म्हणजे इथे आमचे आजी आजोबा आहेत. इथे आम्ही त्यांना शेताचं रक्षण करायला ठेवलं आहे, लक्ष ठेवायला. काय आम्ही येत नाही ना इकडे रेग्युलर, त्यामुळे तिथे आहेत, रक्षण करतात. त्यांची आपल्याला सेवा पण करावी लागते तेवढीच. काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळाव्या लागतातच. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये साथीदार आहे तो म्हणजे परीक्षा जोगळे. ह्याला जास्त तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला नसेल, बट हा व्हिडिओमध्ये असतो. आणि ह्याची इन्स्टा आय डी आहे ती मी टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. जाऊन फॉलो करा आपल्या भावाला, परशा भाईला फॉलो करा. फॉलोअर्स वाढले पाहिजे लगेच या व्हिडिओनंतर परशा भाईचे. बोलता बोलता आपण आलो आहोत आमच्या श्री नरसोबा देवाच्या इथे, कारण आज शनिवार आहे. आज माझा उपवाससुद्धा असतो. आणि मग शनिवारचं इथे येऊन दर्शन घेण्यापेक्षा चांगली गोष्ट तर कोणती आहेच नाही. हे आहे आमचे श्री नरसोबा देव. हां, तर मगाशी तुम्हाला मी काय बोलत होतो की आपल्या जमिनी जपणं फार महत्त्वाचं आहे. आज जी जमीन 1 लाखाला आहे ना, उद्या 10 वर्षांनी ती जमीन 1 करोडला सुद्धा होईल. जमीन एक
थोडक्यात सांगायचं झालं की सोनाप्रमाणे जसं सोनं तुम्ही आज 50 रुपयाला खरेदी घेतलात तर भविष्यात त्याची किंमत 50,000 होणारच आहे. तसंच जमिनीचं आहे. त्यामुळे भले तुम्ही जमिनीत शेती करत नसाल किंवा काय करत नसाल, तुम्हाला पॉसिबल नसेल तर गावात राहणारे इतर लोक आहेत त्यांना तुम्ही करायला द्या, त्यांना कसायला द्या जमीन. ते जे उत्पन्न घेतील त्याच्यातलं 50% तुम्हाला घ्या, 50% नाही घेऊ, 30% तुम्हाला घ्या, 70% देणार किंवा जे पण काय असेल तुमच्या हिशोबाने घ्या. पण ते करायला द्या. जमीन अशीच वाया जाऊ देऊ नका. भले तुमची कमी जमीन असेल, मोठी जमीन असेल, काही असेल, पण ती जमीन जर उपजाऊ असेल ना तर जमिनीचा वापर करा. ती जमीन अशीच जाऊ देऊ नका. बस मी तुम्हाला ही आहे आमची गणपती. इथे आम्ही गणपती विसर्जनाला येतो. आता गणपती विसर्जनाच्या व्हिडिओच्या टायमाला तुम्ही बघितलं असेल ही जागा कशी होती. आणि आता काय, आता म्हणजे कसं, आता इकडे काय जास्त काम नाही ना. आता जेव्हा गणपतीचं सण वगैरे येईल की असं अधूनमधून साफसफाई होते इथे. आणि हे मस्तपैकी हे बांधल्यामुळे खरंच ज्यांचे ज्यांचे हातभार हे बांधण्यामागे आहेत त्या सर्वांचे कर मनापासून आभार, की खूप चांगलं झालं. आणि आता सध्या पार पडलाय ते पावसाळा तिकडे, तो तिकडे पार दिसेल तुम्हाला पडला काशा साईडला. हे कासे गाव आहे समोर. आणि हे आहेत आमचे सूर्यदेव. सूर्यदेव कुठे गेले? सूर्यदेव या, सूर्यदेव सूर्यदेव सूर्यदेव. आणि हो, तो जो जमिनीचा मी तो विषय बोललो, तर बघा कधी कधी काही लोकांची मजबुरी असते, त्यांना विकावीच लागते जमीन, पर्याय नसतो त्यांच्याकडे. आपण असं काय, मी फक्त सांगण्याचं काम करतो. बाकी कसं ज्याची ज्याची लाईफ, प्रत्येकाची सेम लाईफ नसते, प्रत्येकाची काही ना काही गरजा असतात. प्रत्येकाला कधी कधी अचानक पैशांची आवश्यकता भासते आणि त्यांच्याकडे मग शेवटचा पर्याय तोच असतो. त्यामुळे त्यांना जमिनी विकाव्या लागतात. तो त्यांचं नाईलाज आहे, त्यांना ते करावं लागतं. त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही.